हाय नमस्कार, मी संतोष कोळी, माजी सैनिक. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तर आज आपली सुट्टी संपलेली आहे आणि आता आपण जाणार आहे पुण्यावरून पंढरपूरला आपल्या या शाईन गाडीवर. आपला पण नाद भारी, 2 व्हीलरवर पुणे ते पंढरपूर. तर चला चलूया. तब्बल 1.5 तास गाडी चालवल्यानंतर मग थांबलो एका राधिका हॉटेलवर चहा पिण्यासाठी. भाऊला घातला नमस्कार. भाऊ एक स्पेशल चहा द्या बरं, आलं वगैरे टाकून. भावने ही उचलली किटली, टाकला कप्पामध्ये चहा स्पेशल, बिलकुल एकदम मलाई मार्के. टाकल्यानंतर न दिला माझ्या समोर. मीही तो चहा उचलत चहाचा मस्तपैकी आनंद घेतला. पावसात भिजून थंडीने शरीराचा वाळा झाला होता. चहा घेतल्यानंतर कशी तरतरी आली एकदम. माझ्याबरोबर ते कुत्रे बोकालेलं होतं, त्यालाही बिस्किट दिलं आणि त्याच्याबरोबर मला एक गाणं आठवलं. पुन्हा एकदा 1.5 तासाच्या प्रवासानंतर थांबलो हॉटेल 712वर. दुपारच्या 1:30 वाजले होते. जेवणाला टाइम झालेला होता. बघितलं, आपल्या टेबलवर बसलो, मेनू कार्ड चेक करत राहिलो. कालच नुकताच श्रावण संपला होता. म्हणलं आता ही मेनू कशाला बघत बसायचे, म्हणून तो मेनू कार्ड मी साईडला ठेवून टाकला. म्हणलं जाऊ दे सोडा, आपलं काहीतरी मटण थाळी घेऊया, स्पेशल मटण थाळी. आणि ही पहा आली आपली स्पेशल मटण थाळी. त्याच्यामध्ये बघा काय रोटी, कांदा, त्याच्यानंतर मस्तपैकी सुकं, त्याच्यानंतर ते मस्तपैकी रस्सा असा आणि आळणी. एकदम मस्तपैकी ताव मारला त्याच्यामध्ये. आणि स्वाद पण एकदम मस्त, एक नंबर स्वाद. मस्तपैकी जेवण वगैरे झाल्यानंतर झाली तलब पान खायची. मग म्हणलं आता चला निघालो पान खायला. आणि हे सोनाई पान स्टॉल, त्यामध्ये मामा होते. मामाला म्हणलं मसाले पान बनवा स्पेशल एकदम. तर मामा मला विचारत होते की काय काय टाकू, किती टाकू. मी म्हणलं टाका सगळं वधार काय असेल ते तुमच्याकडं. आणि ते मामाने बनवा घेतले मसाले पान. टाकलं सर्व काय त्यांनी, सगळं टाकल्यानंतर मग त्यांनी मला आपलं सर्व केलं. हे पान, हे आपलं पान तयार झालेलं आहे. पान वगैरे खाऊन झाल्यानंतर पुन्हा आपल्या गाडीवर बसलो. त्याच्यानंतर पुन्हा 2 तास प्रवास झाल्यानंतर थांबलो एका ठिकाणी. थोडंसं 20 मिनिटं रेस्ट घ्यावी म्हटलं. मग त्याच्यानंतर पाणी वगैरे पिणे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा तिकडं तिकडं बघत चवळ करत हे करत एका टोल नाक्यावर थांबलो. पाणी वगैरे पिलो. आणि 9 वाजल्या होत्या. आणि हा पाहू शकता आपण उजनी डॅम. पेट्रोल ही सगळं संपलेलं होतं, म्हणून पेट्रोल टाकण्यासाठी गाडी आपली घेतली पेट्रोल पंपामध्ये. पेट्रोल पंपामध्ये घेतल्यानंतर पेट्रोल पंपवाल्या भाऊला म्हणलं टाक पेट्रोल. तर तो म्हणला किती टाकायचं. मी म्हणलं टाक बाबा 360 ते 380च्या दरम्यान. तो लागला माझ्याकडे बघायला. त्याला वाटलं काहीतरी काटा मारू, पण आपण कुठला जमवून देतोय गावाकडची पोरं. तर रात्रीच्या 8:30 वाजता थांबलो फौजी चहा स्टॉलवर. तिथेही एक चहा मस्तपैकी पेला. कारण संध्याकाळच्या 8:30 वाजल्या होत्या आणि इथून एक 30 किलोमीटरवर अंतरावर पंढरपूर म्हणजेच माझी सासवडी राहिलेली होती. म्हणून म्हणलं ठीक आहे, आता एक शेवटचा चहा इथं पिऊन घ्यावा आणि मग आपण आपल्या सासरवाडीत पोचू. चला. तर मित्रांनो, फायनली 11 वाजता रात्रीच्या पोचलो सासरवाडीत. हे पाहू शकता आपलं सासरवाडीची घर. हे लाईट वगैरे आहे. रात्रीच्या 11 वाजल्यामुळे लाईट वगैरे चालू आहे. मी होण्याला कॉल करून सांगितलं होतं बाबा कोंबडं कापून ठेवू. काय कापलंय का नाही कोणाच ठाऊक, का उपाशी झोपायला लागते कोणाच ठाऊक आज. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.